नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत जेनकाइंड यम या सिरपबद्दल पूर्ण माहिती. तर त्यामध्ये आपण त्याचे युजेस, त्याचे साईड इफेक्ट, त्याचा डोस, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्याची प्राईस, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर याचा जो प्रामुख्याने जो यूज आहे तो अँटीबायोटिक म्हणून केला जातो. त्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर पॅरासायटिक इन्फेक्शनमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर पोटामध्ये इन्फेक्शन होणे, त्यानंतर पोटदुखी, त्यानंतर संडास लागणे, अशा कंडिशनमध्ये या सिरपचा वापर केला जातो. तर हे लहान मुलांसाठी सिरप आहे. तर याचे जे डोस आहे तर ते मुलांच्या वजनानुसार व वयानुसार डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. तर हे सिरप घेण्या अगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये जे कंटेन आहे ते ऑफ्लॅक्झिन आणि मेट्रोनिडाझोल हे 2 कंटेन आहेत. तर याचा जो प्रामुख्याने यूज आहे तो अँटीबायोटिकमध्ये केला जातो ह्या कंटेनचा. त्यानंतर याचे साईड इफेक्ट, तर नॉर्मली याची जास्त काही साईड इफेक्ट नाहीत. तर साईड इफेक्ट तोंडाची चव जाऊ शकते, त्यानंतर उलटी मळमळ होऊ शकते, त्यानंतर डोकेदुखी होऊ शकते. तर अशा प्रकारे याची साईड इफेक्ट आहेत. तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती मॅनकाइंड कंपनीद्वारे केली जाते. तर याची जी प्राईस आहे ते ₹73 आपल्याला हे सस्पेन्शन 30 ml चं कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे या सिरपची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि अशीच मेडिसिनबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.